धन्यवाद। हे पहा रंगीत बारीला सुरुवात होते होय महाराज खूप दिवसानंतर आज 8 वर्ष झाली जवळजवळ मला वाटतं प्रतिस्पर्धा मला वाटतं 8 वर्ष झाली 8 वर्ष झाली 2017 पासून आज पहिली भेट होय तर रंगीत बारीची सुरुवात करण्यापूर्वी आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना घेऊन ज्यांनी ही संत परंपरा राखली बरोबर ज्यामुळे आमचा हा भारत देश वाचला बरोबर. संतांनी भक्ती केली भक्तिमय जीवन जगण्याची रूपरेषा आमच्या छत्रपतींनी शिकवली Correct. अशा महाराजांची गर्जना आपण घेणार आहोत बरोबर महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दान्ति मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आदो रामतपवनादि गमनम् अथवा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसं भाषणं निग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चात् रावण कुंभकर्णहननम् एतद्वीरामायणम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भूवति भारतम् अभ्युत्थानमधर्मस्य तदा ज्ञानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे अपि चेत्सु दुराचारो भजते मामन्य भाग साधू देवस्य मंतव्य सम्यक व्यवस्थितो क्षिप्रम भवती धर्मात्मा। आज या ठिकाणी गोविंद आखाडे आणि त्यांचा परिवार यांच्या नूतन वास्तूच्या वास्तुशांत सोहळा शुभारंभानिमित्त आज या ठिकाणी 2 भारूड भजनांच्या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे। म्हणूनच आपल्या भारतीय परंपरेत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही सर्वात श्रेष्ठ परंपरा मानली जाते। भगवान प्रभू रामचंद्रांपासून ते भगवान श्रीकृष्णांपर्यंत वेदांपासून ते पुराणांपर्यंत आणि ग्रंथांपासून ते संत महांतापर्यंत अशा महान तत्वज्ञानाचा आपल्या भारतीय जीवन षटवरती आपल्या परिणाम झालेला आहे। आणि अशाच या 2 भारूड भजनांच्या माध्यमातून आपण सामना म्हणून इथे आयोजित केलेला आहे। त्या सामन्याचा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सामना कशा पद्धतीने व्हावा। सामना म्हणजेच श्रोतेजन हो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे आणि संत वाङ्मयांच्या माध्यमातून आपण जे मंथन करणार आहोत आणि ते मंथन श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2 भारूड भजनांच्या सामन्यांचं आयोजन इथे केलेलं आहे। खऱ्या अर्थाने या आयोजनापूर्वी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे अशा आखाडे परिवारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून आणि त्याबरोबरच व्यासपीठावरील उपस्थित तमाम श्रोतेजन मान्यवर
सर्वांना श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ यांच्या वतीने श्रद्धापूर्वक, कृतज्ञतापूर्वक, निष्ठापूर्वक सन्मानाचा जय महाराष्ट्र करून आम्ही आमच्या पारीला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. आज या ठिकाणी लक्ष्मण, जयराम, गोविंद आखाडे या तिन्ही बंधूंनी पायथ्याचा वाडा येथे आपली नवीन वास्तू बांधलेली आहे आणि त्याच वास्तूच्या शांती निमित्तानं आज या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. या महापूजेचा तीर्थ प्रसादाचा लाभ घेण्यासाठी असणारे मित्रमंडळ, सगळे सोयरे, ग्रामस्थ आणि सर्वांनी मिळून या सत्यनारायणाच्या पूजेचा लाभ घेतला आणि जमलेल्या सर्व या संतांच्या सेवेसाठी म्हणून दोन्ही भजनाचा सामना आयोजित केला. सामना म्हणजे तो काही मारामारी नाही, भांडण नाही, हे होणारं शास्त्राचं भांडण आहे. मगाशी महाराजांनी सांगितलं की वादे वादे ज्ञान प्रमोदे, वाद वादाने वादल्याशिवाय ज्ञानाची प्रगती होणार नाही. हे शास्त्राचं भांडण होणार आहे. आणि खरोखर आज ज्या या दोन्ही बाऱ्या चाललेल्या आहेत, खरोखर या संत मालिकेतून आणि या जगाला पटण्यासारखी प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. दोन्ही भजनाकडून एकामेकाला मिळणार आहेत. आणि ह्या सर्व जमलेले जनतारूपी जनार्दनाने हे शांत चित्ताने ऐकून घ्यावं, एवढीच आपली लेकराची आपल्या चरणी प्रार्थना आहे. आम्ही आपल्या बारीला सुरुवात करतो. मला या ठिकाणी एक पुण्य स्मरण करावं असं वाटतंय. त्या पुण्य आत्म्याचं या ठिकाणी आम्ही 40 वर्षापूर्वी घराघरात येऊन भजनं करायचो आणि ते आमचे मांबू शेठ यांचं पुण्य स्मरण करून ते त्यांच्यासाठी एक प्रार्थना करावीशी वाटते. ते केल्यानंतर आपण आपल्या बारीला सुरुवात करू. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझी रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावन, वदवी तू कृपा करुण, मी मूढमतीहीन म्हणून किव भाकी तसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णन निदान, एका वंदितसे चरण, श्री सद्गुरुचे आदरे. श्री हरी महाराज, कशी झाली पाहिजे सुरुवात? झाडून झाली पाहिजे, ठासून आणि घासून आणि पुसून. आज आहे घराची वास्तुक शांती आहे आज. निमित्ताने काहीतरी झालं पाहिजे. हो, समोरच्या मंडळाने मी कशी अगदी छान होमाळे घेतले. खरं बांधिले मोलाचे घर, बांधिले मोलाचे, पाहिले नारायणाचे घर, बांधिले मोलाचे, बांधिले मोलाचे, बांधिले मोलाचे घर.
काय थंडी वाजते का काही? ए सरळ बसा ए टाळकरी आवाज. नमिला गणपती माऊली शारदा अहो नमिला गणपती माऊली शारदा आणि नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली